नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, बातमी आहे तर ऑक्टोबर पगार व पेन्शन दिवाळीपूर्वीच गुड न्यूज महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित सोबत दोन मोठे लाभ मिळणार या संदर्भात स्पष्टीकरण पाहणार आहोत। तर चला पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांना दिवाळीचा पगार केव्हा मिळणार याबाबत सविस्तर माहिती स्पष्ट करण्यात आली आहे। पगार केव्हा मिळणार, दिवाळीपूर्वी मिळणार का, दिवाळी नंतर मिळणार का, पेन्शनधारकांना पेन्शन केव्हा मिळणार, कोणत्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार, कोणत्या कर्मचाऱ्यांना फेस्टिवल ऍडव्हान्स मिळणार, हे सर्व जाणून घेऊया आपण आजच्या महत्त्वपूर्ण दिलासादायक ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून। स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे संपूर्ण स्पष्टीकरण। शासनाच्या अनेक तांत्रिक अडीअडचणीमुळे मागील सप्टेंबर महिन्याचे वेतन बिल अनेक विभागात अडून पडले आहेत। कारण शालार्थ प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाडीमुळे हा प्रकार घडला आहे। त्यामुळे अनेक विभागामध्ये प्रक्रिया विलंबित झाली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती आणि पेन्शनधारकांनाही त्यांच्या रकमेबाबत संभ्रम निर्माण झाला होता। परंतु आता राज्य सरकारने तत्काळ पावले उचलत संबंधित विभागांना सूचना केल्या आहेत आणि सर्व बिले आकृती आणि आकृतीबंध वेळेत सादर करावे, जेणेकरून ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी खात्यात जमा करता येईल। शासनाकडून विशेष म्हणजे वित्त विभागाकडून या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अंतर्गत परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे आणि हे परिपत्रक सरकारी संबंधित विभागांना देण्यात आले आहे। त्या परिपत्रकात असे नमूद केले आहे की ज्या विभागामध्ये सर्व विभाग यांना 8 ऑक्टोबर पूर्वी पगार बिल मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। त्यामुळे वेळेस पगार विलंबनाची शक्यता कमी आहे आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात वेतन जमा होईल का अशी मोठी प्रक्रिया शासन स्तरावरून सुरू आहे असल्याचे समजते। त्यामुळे मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। पेन्शन बाबत त्या संदर्भातील अपडेट जाणून घेऊया। आपण पेन्शन संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेऊया। केंद्र सरकारने नुकतेच युनिफाईड पेन्शन स्कीम मंजूर केली आहे, ज्यामध्ये जुनी पेन्शन योजनेप्रमाणे काही महत्त्वपूर्ण लाभ लागू करण्यात आले आहे। या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर मूळ पगाराच्या 50% इतकी रक्कम मिळण्याची तरतूद युनिफाईड पेन्शन योजनेत करण्यात आली आहे आणि पेन्शन रक्कम मिळण्याची तरतूद युनिफाईड पेन्शन योजनेत करण्यात आली आहे। ग्रॅज्युइटीच्या संदर्भातील लाभाच्या संदर्भात दुसरा लाभ पाहणार आहोत। केंद्र सरकारकडून आणखी एक आदेश पारित केला आहे की ग्रॅज्युइटीचा लाभ 2,10,000 रुपये इतकी पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही सुद्धा राज्य सरकार या योजनेचा विचार करत असून महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी अशाच प्रकारच्या धर्तीवर योग्य प्रकारची योग्य योजना लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। म्हणजे पेन्शनधारकांना हा सणाचा काळ खऱ्या अर्थाने आनंदाचा ठरणार आहे। याशिवाय सरकारकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 2 लाभ देण्याची शक्यता व्यक्त केली जाते। लाभ क्रमांक 1, महागाई भत्ता वाढ अपडेट। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण। पहिला लाभ म्हणजे महागाई भत्ता वाढ बाबत वित्त मंत्रालयात चर्चा सुरू असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकार आपापल्या स्तरावर 4% महागाई भत्ता वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे आणि तयार करत आहेत आणि प्रस्ताव आहेत। लाभ क्रमांक 2, बोनस आणि फेस्टिवल ऍडव्हान्स अपडेट। मित्रांनो, दुसरा लाभ म्हणजे फेस्टिवल ऍडव्हान्स किंवा बोनस। काही विभागामध्ये कर्मचाऱ्यांना देण्यात येतो। तो बोनस कमीत कमी 2,000 रुपये किंवा जास्तीत जास्त 3,000 रुपये बोनस स्वरूपात देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे। त्यामुळे दिवाळीपूर्वी पगार आणि पेन्शन त्यांच्या खात्यात 2 लाभांची भर पडण्याची प्रबळ ठरली असून निर्धारित वेळेत
देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्मचारी संघटनेने या शासन निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी सरकारकडे आवाहन केले आहे की पगार आणि पेन्शनची रक्कम किमान 10 ऑक्टोबर पर्यंत खात्यात जमा करण्यात यावी, परंतु अद्यापपर्यंत खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे लोकांना दिवाळीसाठी लागणारा पैसा खर्च करता येईल आणि त्यासाठी दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात पगार जमा करावे असे संघटनेचे म्हणणे आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लेखा विभागांना तातडीच्या सूचना पगार आणि पेन्शनच्या संदर्भात देण्यात आल्या. काही ठिकाणी पगार झाल्याचीही माहिती समोर येत आहे. म्हणजेच दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे जवळजवळ निश्चित आहे. पेन्शनधारकांसाठी देखील हीच परिस्थिती आहे. त्यांच्या खात्यात पेन्शन जमा करण्याचे आदेश मिळाले असून अनेक बँकांना संबंधित पेन्शन सॉफ्टवेअर अद्ययावत केल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे दिनांक 6 ते 8 ऑक्टोबरच्या दरम्यान पेन्शन खात्यात जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात या कालावधीत पेन्शन खात्यात जमा झाले नसून ते आता दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आणि अशा अनेक पेन्शनर असोसिएशनने सरकारचे या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी सरकारचे आभार मानले आहे. विशेष म्हणजे यावेळेस पेन्शन सोबत महागाई भत्त्याचा लाभ मिळू शकतो असाही अंदाज व्यक्त केला जातो. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. दिवाळीपूर्वी होणारा पगार आणि पेन्शन म्हणजे कुटुंबासाठी आर्थिक स्थैर्य आणि सणाचा आनंद देणारा क्षण ठरला आहे. घरातील खरेदी, सोने चांदी खरेदी, कपडे खरेदी, भेटवस्तू खरेदी यासाठी लागणारा पैसा दिवाळीपूर्वी वेळेस हातात जर आला तर प्रत्येक कर्मचाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होतील. त्यामुळे या वर्षी दिवाळीचा पगार मिळणार आणि त्यामुळे खरंच दिवाळी उजळणार आहे असे म्हणण्यास हरकत नाही. आणि संपूर्ण या बातमीचा निष्कर्ष ज्याला रिझल्ट म्हणतो तो आपण पाहूया. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे की सरकार ऑक्टोबर पगार, पेन्शन इतर वेळेत देण्यासाठी गंभीर पावले उचलत आहे. त्याचबरोबर मोठे लाभ, महागाई भत्ता आणि बोनस तसेच फेस्टिवल ऍडव्हान्स देण्याची चर्चा सुरू असून परिपत्रक निर्गमित होऊ शकते कधीही. त्यामुळे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील आपण जर शासकीय कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल तर ही माहिती नक्की आपल्या मित्रांना शेअर करा. तुमचा पगार, पेन्शन कधी जमा होईल हे आम्हाला आमच्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वाचे अपडेट आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने ही बातमी आपल्या माहितीस्तव व्हायरल केली आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.